घालू का मिनी कार मागवली होती की डायरेक्ट एक्सयूव्ही चाली. बाय बाय. काय झालं बाय बाय. ओके सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कशा आहे तुम्ही सगळे? सो आजचा जो ब्लॉग होणार आहे तो होणार आहे बॅक टू पुणे. वापस आपल्याला पुण्याला जायचं आहे आजचे दिवस. आज जरा काही रूमची आवरावरी करायची ती करून घेऊ, घरचे काही काम आहेत ते जरा करून घेऊ. आज कधी पण जायच्या टाइमला घरचे नॉनव्हेज हे ते खाऊ घालतात, मस्त चिकन इथे राहते. पण आज मला काय माहिती की असं उत्तप्पा खायची इच्छा झालेली, अशी तृप्ती झालेली आहे माझी. सो आज कसं पण करून मम्मीला सांगणार आहे की उत्तप्पा कर, आणि आज उत्तप्पा खाणार आहे. कारण तिकडे गेल्यावर तिकडे तरी महाग राहते उत्तप्पा, आणि तिथं आपल्या घरासारखं तर उत्तप्पा भेटतच नाही. सो आजचा डे उत्तप्पा डे आणि बॅक टू पुणे. आता बॅग भरून ठेवू, आताच रूमच्या आवरावरी करू आणि आजचा ब्लॉग चालू करूया. ओके सो स्टे ट्यून, चालू करूयात आजचा ब्लॉग. तुझी किधर जा रही हो? स्कूल में. अंशू कुठे आहे? तिने चालली शाळेला. ऍडमिशन घेतलं. बाय बाय. काय झालं? बाय करायला बाय बाय. मंडळी, आमची मम्मी आमच्यासाठी एक गावठी औषध बनवून देते. येले काय काय? ओवा, जिरे, बडीशोप आणि दालचिनी, ही मेथ्या. झालं का? बडीशोप भाजायची अगोदर, कोमट भाजायची, लालसर जास्त नाही भाजायची. आता जिरे भाजते, ते पण जरा कोमट भाजायची. आता आमची मम्मी बनवते उत्तप्पा. मम्मी उत्तप्पा बनवतात. उत्तप्पाच बनवते. उत्तप्पा खाऊ वाटायला घरातला. माझं फेवरेट आहे उत्तप्पा. डोसा पण नाही तेवढा उत्तप्पा आवडते, पण बाहेरच्या दुकानापेक्षा मला घरातला उत्तप्पा आवडते. बाहेरच्या दुकानात आता मी तिकडं पुण्याला नाश्त्याला कुठेही जाऊ दे, मला माझ्या मनासारखं उत्तप्पा भेटतच स्वच्छ नसते रे, स्वच्छ करत नाही. तसं नाही, पण काय माहिती किती चवच लागत नाही ती उत्तप्पा तिथं खायला गेली है ना. आपल्या घरातला फार टेस्टी लागतो का नाही? एक नंबर लागतं. तुझी रेसिपी घेऊन तिकडे जातो, तिकडच बनवून बसतो रूम. मी येऊ का तुझ्या पुण्याला? नको नको. खाऊ खायला तुझ्या मित्रांना सगळ्यांना खरंच येऊ कसा? माझा लय झालं 50 रुपयालाच खायचा. ते काय टाकले? हे सगळं मटेरियल पीठ टाकले. बाबा बनव. निघायचं आता वापस पुण्याला. पोट भरून खाऊ दे उत्तप्पा. अशी किसन लागू दे तिची की मी तिथे गेल्यावर उत्तप्पाच खाऊन ये. आता आज मी जेवण पण करणार नाही. आज सकाळ संध्याकाळ उत्तप्पाच खाणार आहे. नाही खायचं रे एकदम. अगं खाऊ दे मला तू. दे दे बरोबर. मी मस्त जरा सेटअप बसवतो, मस्त टीव्ही लावतो. सेटअप बसव. लोगों से काय होईल कैसे कम्युनिकेशन बैठे करोगे तो आप काय होईल तो आप थोड़ा कॉन्फिडेंटली लेना स्टार्ट किती खाली काय दिलती भाजी तुम्हाला? काय आणतो आता? मला दे की ग. काय दिलते? दे की ग आणतो. मला चार, तू चार. गाडी किती वाजता? 10 वाजता गाडी निघायची. सो मंडळी, आपण खाऊ भजे. आपल्याला निघायचे आज वापस बॅक टू पुणे. चल अंशू, जाऊ मी. पुण्याला नेतो नेतो काय नाही. अरे बाबा काय दिलं दादाला? नाही काय बेसनचीला पण दिलाय. चल केले भारी वाटतं. तुझी पप्पी घेऊ आहे. तू पण घे माझी. माझी पुसली ती ना पप्पी आधी. चल दीदी बाय. व्यवस्थित जा, काळजी घे. आणि त्याला घे म्हणजे दुसरी. दादा चाललाय, चॉकलेट घेऊन येतोय. घालू का सगळे पुण्याला यायचं, मी घरी यायचं. मला फूल बांधायला तर फूल. चलो the next day. ओके तर मंडळी
फायनली आपण आलोय वापस पुण्याला आणि ट्रॅव्हल पॉइंटला आहे आपण. आता कॅब आता एक 10 मिनिटात येईल, आपण निघूयात. आता कॅब केलेलंच परवडतंय रे बाबा. म्हणजे बघा ना आता तुम्ही, मी आता ऑटो मध्ये बघितलं 300 द्या, 400 द्या, 500 द्या करतात. म्हणजे मग आमचं म्हणणं काय, कॅब पण नाही पण ऑटोनं जरी गेलं तरी काय हरकत नाही, पण डायरेक्ट 300, 400, 500 रुपये घ्यायला लागल्यावर अवघडच आहे. इथं बघचाल तुम्ही बघा, सगळेजण कॅब करतायत. ओके, आपली कॅब आली. मिनी कार मागवली होती की मिनी मागवली, मिनी त्यानं तुझे असे डायरेक्ट 120 आली. मी म्हणालो मी किती पेमेंट केली ती बघतो, मला 250-300 रुपये झाले का काय. A few moments later. थँक्यू. मंडळी फायनली आपण आलोय आता आपापल्या फ्लॅटला. वर जाऊ, डायरेक्ट झोपू, सकाळी उठून बघू आता काय काम निघते ते. लय झोप लागायची म्हणजे. अरे मी कॅब बुक केली, मी मिनी कार. मला पडलं काहीतरी 160 रुपयाला आणि आली 120 कार. मी 5दा बघतोय, नेमकं नंबर तर मला सेमच दिसायला, पण नेमकं 120 कार कस काय, 120 कार कस काय. मला असं वाटायला लागलं चुकून 780-800 रुपये काय झाले का. पण नंतर मग काही नाही, त्याने बोलले की नाही, बोलले बस, बोलले काही नाही. वापस घरी चालले होते. सो आजचा व्लॉग आपण चालू करायचं का एंड करायचं आता मला माहिती नाही. आता तर झोपणार आहे. सो आता झोपूया.